नमस्कार मित्रांनो, पुढील 3-4 दिवस पावसाचे या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. मित्रांनो, ही पावसासंदर्भातील आपण माहिती घेणारच आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असना चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूरवर केले असून ते ईशान्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावरील, उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावरील वादळी प्रणाली डिप्रेशन आज मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेशच्या धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलेले आहे. पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस. मान्सून ट्रफ त्यांच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे आहे. बंगालच्या उपसागरात एक वादळी प्रणाली निर्माण झालेली आहे. ही वादळी प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा दरम्यान मध्यरात्री धडकण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे मध्य आणि उत्तर द्वीपकल्पीय भारतात पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भात अतिवृष्टीची शक्यता. यामुळे 31 सप्टेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भागात आणि तेलंगणा तसेच 1 सप्टेंबरला विदर्भात मुसळधार ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या आठवड्यात पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी 1 ते 2 सप्टेंबर दरम्यान आणि विदर्भात 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 ते 4 सप्टेंबर दरम्यान तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4 सप्टेंबरला येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. अकोला, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.